हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण नाईट रायडर किंवा चेजिंग लाईट युजिंग आर्डिनो उनो हे सर्किट आपण बघणार आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आर्डिनो IDE वर आपण कोड पाहणार आहे. त्यानंतर तो कोड आपण टिंकरकॅड मध्ये सिम्युलेट करून बघणार आहे आणि नंतर त्याचं ॲक्च्युअल सर्किट आपण कनेक्ट करून बघणार आहे. तर पहिल्यांदा जाऊया कोड बघण्यासाठी आर्डिनो IDE सॉफ्टवेअरवर. हे आर्डिनो IDE सॉफ्टवेअर आहे. याच्यावर मी हा कोड लिहिलेला आहे नाईट रायडर किंवा चेजिंग लाईट युजिंग आर्डिनो उनोसाठी. आता पहिल्यांदा LED पिन्स डिफाईन करूया. तर आपण 6 LED घेणार आहे या सर्किटमध्ये. 6 LEDs आपण कनेक्ट करणार आहे सिक्वेन्समध्ये. LED पिन्स कनेक्टेड इन सिक्वेन्स. तर त्यासाठी मी पिन डिजिटल पिन्स निवडतोय. 2 नंबरची पिन 3, 4, 5, 6 आणि 7 अशा 6 पिन्स मी निवडल्या. 2, 3, 4, 5, 6, 7. आता मी त्यासाठी व्हेरिएबल घेतलं इंट LED आणि ॲरे घेतला. ॲरे LEDs आणि असं स्क्वेअर ब्रॅकेट आणि इज इक्वल टू करून कर्ली ब्रॅकेटमध्ये मी पिन्स टाकल्या. एक पिन कॉमा दुसरी पिन कॉमा थर्ड पिन. याला ॲरे म्हणायचं. ॲरे डेटा टाईप. तर मी व्हेरिएबल म्हणून तो ॲरे घेतलेला आहे. आता ॲरेमध्ये काय असतं, इंडेक्स असतो, याला इंडेक्सिंग असते. तर हा 0th इंडेक्सचा एलिमेंट आहे, हा 1th इंडेक्सचा एलिमेंट, 2nd इंडेक्सचा एलिमेंट, 3rd इंडेक्सचा एलिमेंट, 4th इंडेक्सचा एलिमेंट आणि 5th इंडेक्सचा एलिमेंट. म्हणजे इंडेक्सिंग कसं असते, 0, 1, 2, 3, 4, 5 असं इंडेक्सिंग असते. त्यानंतर दुसरा मी व्हेरिएबल घेतला नम LEDs. म्हणजे LEDs किती आहेत त्या, नम LEDs इज इक्वल टू 6. म्हणजे किती LEDs आहेत, 6 LEDs आहेत. आणि डिले टाईमला सुद्धा मी एक व्हेरिएबल घेतलं. डिले टाईम इज इक्वल टू, सध्या मी इथं 500 घेतोय किंवा 1000 घेऊया पहिल्यांदा, 1000 मिलीसेकंद. डिले बिटवीन LEDs इन मिलीसेकंद. असे 3 व्हेरिएबल मी डिफाईन केले. आता फॉर लूप आपण या प्रोग्राममध्ये वापरणार आहे. तर पहिल्यांदा फॉर लूप म्हणजे काय ते समजून घेऊया. तर इथं मी कमेंटमध्ये फॉर लूप म्हणजे काय लिहिलेलं आहे. फॉर लूपमध्ये काय होतं, इटरेशन्स होतात. म्हणजे एक इटरेशन रन होतं, परत लूपनं परत दुसरं इटरेशन, परत तिसरं इटरेशन, असं रिपीटेडली तो प्रोग्राम रन होत राहतो जो आपण फॉर लूपला दिलेला आहे तो. तर असं फॉर लूपमध्ये काय असतं, ब्रॅकेटमध्ये इनिशियलायझेशन म्हणजे सुरुवात कुठून होणार ते इथं लिहिलेलं असतं, इनिशियलायझेशन. त्यानंतर सेमिकोलन दिलेला असतो. त्यानंतर कंडिशन लिहिलेली असते, कंडिशन अँड सेमिकोलन. म्हणजे कंडिशन म्हणजे समथिंग ग्रेटर दॅन समथिंग और समथिंग लेस दॅन समथिंग किंवा समथिंग इक्वल टू समथिंग अशी कंडिशन दिलेली असते. त्या कंडिशन प्रमाणे इथला जो प्रोग्राम आहे, इथला कोड तो रन होत असतो. ओके. आणि त्यानंतर लास्टला दिलेलं असतं अपडेट. म्हणजे पहिलं इटरेशन झाल्यानंतर दुसऱ्या इटरेशनसाठी काय अपडेट आहे ते इथं अपडेट होतं. ते काय अपडेट होणार ते इथं लिहिलेलं असतं. ओके. तर फॉर लूपमध्ये हे जे लिहिलेलं आहे हे या कोडसाठी कंटिन्युअसली रिपीटेडली रन होत असते. म्हणून इथं लिहिले रिपीटेड स्टेटमेंट्स. फॉर लूपचं हे स्टेटमेंट आहे. ओके. तर या कंडिशन प्रमाणे हे स्टेटमेंट रन होत असतं. प्रत्येक इटरेशनला हे स्टेटमेंट रन होणार. त्याप्रमाणे पुढं प्रोग्राम चालू राहणार. आता हा फॉर लूप आपल्याला या प्रोग्राममध्ये 3 वेळा इथं आपण वापरलाय. तो कसा ते बघूया. पहिल्यांदा आता प्रोग्रामचा पहिला पार्ट झाला की व्हेरिएबल्स डिफाईन करणं. आता प्रोग्रामचा दुसरा पार्ट महत्वाचा आहे, सेटअप करायचं. वाईड सेटअप, सेट ऑल LED पिन्स ॲज आउटपुट. आपल्याला माहिती आहे 6 LEDs आहेत. 6 LEDच्या ज्या पिन्स आहेत 2, 3, 4, 5, 6, 7 त्या आउटपुट म्हणून सेट करायचे आहेत. कारण आपल्याला त्या पिन्सला LEDs कनेक्ट करायचे आहेत. तर त्या आता आपण आतापर्यंत जे बेसिक प्रोग्राम बघितले आर्डिनोचे, त्यामध्ये आपण काय करत होतो, तर प्रत्येक पिनला म्हणजे पिन मोड किंवा पिन मोड ब्रॅकेटमध्ये 2 कॉमा आउटपुट, त्यानंतर दुसऱ्या लाईनला पिन मोड 3 कॉमा आउटपुट, त्यानंतर खाली एंटर करून आपण तिसऱ्या लाईनला पिन मोड ब्रॅकेटमध्ये 4 कॉमा आउटपुट, त्यानंतर एंटर करून या 5व्या पिनसाठी, 6व्या पिनसाठी, 7व्या पिनसाठी असं प्रत्येक पिनला आपण एक लाईन लिहित होतो. ठीक आहे. तर अशा नंबर ऑफ लाईन्स प्रोग्राममध्ये वाढत आहेत, प्रोग्रामची लेंथ वाढते.
तर त्यासाठी आपण फॉर लूप वापरणार आहे. फॉर लूप काय करतं, तर 1 बाय 1 इटरेशन करत पुढे पुढे जातं. म्हणजे पहिल्यांदा या 2 साठी रन होणार, परत 3 साठी रन होणार, 4 साठी रन होणार, 5 साठी रन होणार, असं एका एका पिनसाठी हे फॉर लूप नंबर ऑफ इटरेशन स्वतःहून करतं. आपल्याला फक्त कंडिशन द्यायची आहे आणि कोणता कोड रन करायचा आहे तो फक्त आपल्याला द्यायचे. आता बघा फॉर लूपमध्ये, फॉर ब्रॅकेटमध्ये आता सुरुवात कुठून झाली पाहिजे, तर 0th इंडेक्स पासून सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे आय इज इक्वल टू इंडेक्सला आपण आय घेऊया, तर हा 0th इंडेक्सचा एलिमेंट आहे, हा 1 इंडेक्सचा एलिमेंट, सेकंडचा, थर्डचा, फोर्थचा आणि 5th इंडेक्सचा. इंडेक्स कुठून 0 पासून स्टार्ट होते आणि 5 ला एंड होते. तर इनिशियल स्टार्ट कुठनं झाला पाहिजे प्रोग्राम आपला, तर इंडेक्स 0 पासून, म्हणून इंट आय इज इक्वल टू 0 असं लिहिले मी. ठीक आहे, आय इज इक्वल टू 0 आपण डिफाईन केलं, सेमिकोलन. आता कंडिशन, कंडिशन काय राहिली पाहिजे, कुठल्या इंडेक्स पर्यंत जायचे आपल्याला, 0 पासून 1 2 3 4 5 पर्यंत जायचंय. 5 काय आहे, या 6 पेक्षा 1 न लहान आहे, बरोबर. म्हणजे जेवढ्या एलईडीज आहेत त्यापेक्षा लेस इंडेक्स आहे, जेवढ्या एलईडीज आहेत त्यापेक्षा लेस इंडेक्स असणार आहे, नेहमीच असणार आहे. त्यामुळं ही कंडिशन आपण देतोय, आय लेस दॅन नम एलईडीज. नम एलईडीज किती आहे, 6, आणि आय जास्तीत जास्त किती असणार आहे, 5. त्यामुळं त्या कंडिशन पर्यंत हा प्रोग्राम रन होणार आणि प्रत्येक इटरेशनला काय होणार, आय मध्ये 1 प्लस झालं पाहिजे, म्हणून आय प्लस प्लस लिहिले. म्हणजे आता आय पहिल्या इटरेशनला 0 असेल तर दुसऱ्याला जाताना आय काय झालं पाहिजे, 0 प्लस 1 म्हणजे 1 झालं पाहिजे. तिसऱ्या इटरेशनला 1 प्लस 1 2, चौथ्या इटरेशनला 2 प्लस 1 म्हणजे 3 झालं पाहिजे आयची व्हॅल्यू. आणि मग त्या व्हॅल्यूसाठी हा कोड रन झाला पाहिजे. कोड काय आहे, आपल्याला सेटअप करायचं आहे, पिन मोड ब्रॅकेटमध्ये एलईडीज, म्हणजे हे एलईडीज, आणि इथे ब्रॅकेटमध्ये आय टाकायचं. आय म्हणजे काय होणार, इथलं एक एक इंडेक्स ते प्रत्येक इटरेशनला घेणार. आयची व्हॅल्यू 0 म्हणलं की काय, 2 नंबरची पिन इथे येणार. ठीक आहे, आयची व्हॅल्यू 0, इथं आय इज इक्वल टू 0, पहिल्या इटरेशनला काय होईल, आय इज इक्वल टू 0, 0 म्हणजेच 6 पेक्षा कमी आहे, त्यामुळे कंडिशन सॅटिस्फाय होते, त्यामुळे हा प्रोग्राम रन होईल. पिन मोड एलईडीज आय, आय 0 आहे आपलं, आय 0 आहे म्हणजे कोणती पिन येणार, 2 नंबरची पिन येणार, आणि 2, आउटपुट, त्या पिनला आपण आउटपुट म्हणून सेट केले. आता सेकंड इटरेशनला काय होईल, सेकंड इटरेशनला आय मध्ये 1 प्लस होणार, म्हणजे 0 मध्ये 1 प्लस होणार, म्हणजे 0 प्लस 1 1 होणार. एलईडीज आणि ब्रॅकेटमध्ये आयची व्हॅल्यू काय आली आता 1, मग आय 1 ला काय आहे, 3 नंबरची पिन आहे, म्हणजे 3 नंबरची पिन इथे येणार, आणि 3, आउटपुट, ती पिन आपण आउटपुट म्हणून सेट करणार. ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्या इटरेशनला काय होईल, आय मध्ये अजून 1 प्लस होणार, म्हणजे आयची व्हॅल्यू 2 येणार. एलईडीज 2 नंबरच्या इंडेक्सला काय आहे, 4 व्हॅल्यू आहे पिनची, म्हणजे इथं 4 येणार, आणि ती 4 नंबरची पिन आउटपुट म्हणून सेट झाली. चौथ्या इटरेशनला आय मध्ये अजून 1 प्लस होईल, म्हणजे आय 3 येईल. थर्ड इंडेक्सला 5 नंबरची पिन आहे, इथं 5 येईल, आउटपुट. पुढच्या इटरेशनला इथं 6 येईल, आउटपुट. त्याच्या पुढच्या इटरेशनला इथं 7 येईल आणि आउटपुट. असं एकच 2च लाईन्स, म्हणजे 6 लाईनचा कोड आपल्याला लिहायची गरज होती, तो आपण 2च लाईन मध्ये लिहिलाय, आणि जे आउटपुट आपल्याला भेटणार होतं ते सेमच आहे. ठीक आहे, तर आता पिन मोड, ऑल पिन्स आपण 6च्या 6 पिन्स आपण काय केल्या, आउटपुट म्हणून सेट केल्यात. आता मेन प्रोग्रामकडे येऊया आपण, वाईड लूपमध्ये. ठीक आहे, आता लूपमध्ये काय करायचं आपल्याला, नाईट रायडर आहे किंवा चेजिंग लाईट आहे. चेजिंग लाईट म्हणजे काय, तर एकदा लेफ्ट कडून राईट कडं लाईट ऑन ऑफ होत जाणार, आणि परत राईट कडून लेफ्ट कडं ऑन ऑफ होत लाईट परत येणार. ठीक आहे, त्याला चेजिंग इफेक्ट म्हणायचं. आता बघा, तर त्या 2 साठी आपल्याला प्रोग्राम लिहायचे लूपमध्ये. मूव लाईट फ्रॉम लेफ्ट टू राईट, पहिल्यांदा लेफ्ट कडून राईट कडं ब्लिंकिंग करत जाऊया. तर लेफ्ट कडून राईट कडे ब्लिंक करताना काय करायचं, परत फॉर लूप, फॉर सगळ्या एलईडीज आपल्याला ऑन करायचे आहेत आणि ऑफ करायचे आहेत, त्यासाठी फॉर लूप वापरला. कारण प्रत्येक एलईडीला करायचं म्हणलं तर प्रोग्राम मोठा होईल, एकासाठी जरी करायचं म्हणलं तरी 2 लाईन लागतात. असं 6 साठी करायचं म्हणलं तर हे दोन्ही 12 लाईन्स आपल्याला लागतील. ठीक आहे,
सॉरी एकाला 3 लागत आहेत, 6 साठी 18 लाईनचा प्रोग्राम होईल इथं, आणि परत खाली 18 लाईनचा, म्हणजे 36-40 लाईन्स एवढ्यासाठी जातील. मग त्यासाठी आपण फॉर लूप वापरायचा. फॉर लूप मध्ये काय, पहिल्यांदा काय असतं, इनिशियलायझेशन, सुरुवात कुठून करायची, i इज इक्वल टू 0 पासून. कंडिशन काय, नम लीड्स पेक्षा i लेस असलं पाहिजे, म्हणजे 6 पेक्षा i लेस, म्हणजे 5 पर्यंत प्रोग्राम रन होणार. i इज इक्वल टू 5 असेपर्यंत प्रोग्राम रन होईल, आणि प्रत्येक इटरेशनला i मध्ये 1 प्लस करायचं. ठीक आहे. आणि करायचं आहे काय प्रोग्राम मध्ये, तर पहिल्यांदा एलईडी ऑन करायचे. आता जी इथं इंडेक्स असेल, समजा 0, एलईडी आय ची व्हॅल्यू 0 असेल, 0th इंडेक्सला कोणती पिन आहे, 2 नंबरची पिन आहे, त्याला एक एलईडी 1 आपण जोडलेला आहे. तर तो एलईडी काय होईल, इथं त्याला हाय व्होल्टेज पास केलं की टर्न ऑन करंट एलईडी, तो एलईडी ऑन होईल. आणि किती सेकंद ऑन राहील, तर इथं डिले टाइम दिलेला आहे. डिले टाइम आपण व्हेरिएबल आधीच डिफाईन केलेला आहे, 1000 मिली सेकंद त्याला व्हॅल्यू दिली, म्हणजे 1 सेकंद. 1 सेकंद ती लाईट ऑन राहील. आणि नंतर काय, डिजिटल राईट एलईडीच आय ची व्हॅल्यू पहिल्या इटरेशनला काय 0, आय ची व्हॅल्यू 0, एलईडी 0 म्हणजेच कोण, 2 नंबरची पिन, त्याला आपण एलईडी जोडलेली आहे. ती एलईडी काय होईल, लो पास केलं की ती एलईडी टर्न ऑफ होईल. ठीक आहे, असा प्रोग्राम आहे. हे एक इटरेशन झालं. सेकंड इटरेशनला काय होईल, आय ची व्हॅल्यू 1 येईल, त्यामुळे इथं एलईडीज 1 होईल. एलईडीज 1 ला कोणती पिन आहे, 3 नंबरची पिन आहे, त्याला एक एलईडी आहे, त्याला आपण हाय व्होल्टेज सोडलं की ती एलईडी ऑन होईल, 1 सेकंदासाठी ऑन राहील, नंतर ती ऑफ होईल. पुढच्या इटरेशनला, तिसऱ्या इटरेशनला आय ची व्हॅल्यू 2 येईल, त्यामुळे इथं 3 नंबरची पिन येईल, त्याला आपण हाय व्होल्टेज दिलं, ऑन होईल, 1 सेकंदासाठी ऑन राहील, नंतर लो व्होल्टेज दिलं की ऑफ होईल. असा प्रोग्राम हा शेवटच्या एलईडी पर्यंत 7 पर्यंत तो रन होत राहणार आहे फॉर लूपमध्ये. आणि मग हा लूप संपला की मग खालच्या लूपला आपल्याला जायचं आहे कुठं, राईट कडून आता लेफ्टकडे आपल्याला यायचं आहे, ब्लिंकिंग करत करत. ठीक आहे, मूव लाईट फ्रॉम राईट टू लेफ्ट. सो त्यासाठी पण आपण फॉर लूप वापरले. फॉर आता सुरुवात कुठून करायची आहे, इंट आय इज इक्वल टू नम लीड्स -2. इथून का सुरुवात करायची आहे, नम लीड्स किती आहे, 6 -2 म्हणजे 4, म्हणजे 4थ्या इंडेक्स पासून सुरुवात करायची आहे. शेवटचं ब्लिंकिंग आपण 7 नंबरच्या एलईडीचं ऑलरेडी केले, म्हणजे 5व्या इंडेक्सचं ब्लिंकिंग केले. मग आता त्याच्या पुढच्या इटरेशनला कुठं आलं पाहिजे, आपण इथं आलं पाहिजे, कारण रिव्हर्स करतोय आपण. इकडून आपण गेलो, 2 पहिल्यांदा केलं, 3, 4, 5, 6, शेवटी 7, या पहिल्या लूपमध्ये 7 ब्लिंकिंग झालेलं आहे. आता पुढे रिव्हर्स जाताना कुठं 7 डबल नाही करायचं आपल्याला, त्यानंतर 6 झालं पाहिजे. 6चा इंडेक्स कोणता आहे, 0, 1, 2, 3 आणि 4. 4थ्या इंडेक्सला 6 नंबरची पिन आहे, तिथून सुरुवात झाली पाहिजे. म्हणून या फॉर लूप मध्ये काय केलंय, आय इज इक्वल टू नम लीड्स -2. नम लीड 6 आहे, -2 म्हणजे 4, 4th इंडेक्स, हा 4th इंडेक्सला आहे, इथून सुरुवात झाली पाहिजे. आणि आय ग्रेटर दॅन 0 असलं पाहिजे, कारण बघा 4th इंडेक्स, त्यानंतर 3rd इंडेक्स, 2nd, 1, आणि 0ला परत नाही आलं पाहिजे, कारण 0 परत इथून आपण 0 सुरुवात करतोय. प्रोग्राम हा लूप रिपीट चालू झाला की परत आय 0 पासून सुरुवात होणार आहे, त्यामुळं रिव्हर्स येताना या इंडेक्स पर्यंत आलं पाहिजे, कारण पुढच्या रिपिटेशनला लूपमध्ये रिपीट होताना परत इथून सुरुवात होणार. त्यामुळे इथं आलं की लगेच इथून सुरुवात, परत हे रिपीट सगळं, आणि परत इथपर्यंत आले की परत इथून रिव्हर्स सुरुवात इथपर्यंत. रिव्हर्ससाठी या 4 एलईडीज आपल्याला ब्लिंक करायचे आहेत. म्हणून आय लेस दॅन काय लिहिले आपण, 0, आय ग्रेटर दॅन 0 लिहिले, आणि प्रत्येक इटरेशनला आय मधून 1 मायनस करायचं आहे. पहिल्या इटरेशनला आय ची व्हॅल्यू असणार आहे 4. 4 साठी हा लूप रन होणार, फॉर लूप. 4 साठी काय होणार, 4th नंबरला कोणती एलईडी आहे, 6 नंबरची एलईडी आहे, तिला आपण हाय व्होल्टेज दिलं की 1 सेकंदासाठी ती ऑन राहणार, नंतर ऑफ होणार. नंतर आय मधून 4 मधून 1 मायनस केलं की 3rd नंबरचं जे इंडेक्स आहे त्याला 5 नंबरची पिन आहे, त्याला एक एलईडी आहे, तर तिला आपण हाय दिले की ऑन होणार, 1 सेकंदासाठी ऑन राहणार, नंतर ऑफ होणार. असा हा पूर्ण लूप इथपर्यंत रन होणार 3 पर्यंत, आणि परत रिपीट व्हायला परत इथं जाणार, आणि परत
झिरोथ इंडेक्स म्हणजे 2 पासून परत सुरुवात होणार, परत इथपर्यंत जाणार. असा सिंपल प्रोग्राम आहे. फॉर लूप तुम्हाला समजला असेल आय होप. आता हे आपण टिंकरकॅडवर सिम्युलेट करून बघू. त्यासाठी जाऊया टिंकरकॅडवर. असं गुगलवर टिंकरकॅड टाकलं की असं वेबसाईट एक तुमच्या समोर ओपन होईल. तुमचं स्वतःचं अकाउंट त्याच्यावर क्रिएट करावं लागेल. साइन अप करा गुगल थ्रू आणि आधीच अकाउंट असेल तर साइन इन करावं लागेल. आता त्यामध्ये ओपन झालं की इथं क्रिएटवर यायचं, क्रिएट आणि सर्किट्स म्हणायचं. तुमच्या समोर एक वर्क स्पेस ओपन होईल. आता आपल्याला काय करायचंय, हे सर्किट कनेक्ट करायला कोणते कोणते कंपोनंट लागणार आहेत. तर एक म्हणजे आपल्याला आर्डिनो उनो लागेल, तो पहिल्यांदा घेऊया. इथं आहे आर्डिनो उनो R3, तो इथे घेतला. त्यानंतर आपल्याला LEDs ज्याच्यावर कनेक्ट करायचे आहेत तो ब्रेडबोर्ड लागेल. ब्रेडबोर्ड इथं घेऊया आणि 6 LEDs आपण जोडणार आहे. 6 LEDs घेतो मी, वेगवेगळे कलर घेतो. पहिला रेड घेतो, त्यानंतर दुसऱ्या LED ला मी कोणता घेतो, येलो. थर्ड LED ग्रीन घेऊया, ग्रीन. फोर्थ LED ला आपण कलर ऑरेंज घेऊया. त्यानंतर फिफ्थ LED ला ब्लू कलर घेऊया आणि 6 नंबरची LED व्हाईट कलर घेऊया. ठीक आहे, अशा 6 LEDs झाल्या. 6 रेजिस्टर आपल्याला लागतील. 220 ओहमचे 6 रेजिस्टर घेऊया. 220 ओहम सफिशियंट आहे LED साठी, ओहम. आणि हॉरिझॉन्टल पण नाही, असू द्या, नंतर बघू. हा 2 नंबरचा रेजिस्टर 220 ओहम. त्यानंतर 220 ओहम थर्ड नंबरचा रेजिस्टर. 4 नंबरचा रेजिस्टर परत 220 ओहम. रेजिस्टर आपण ॲनोडला जोडतो, म्हणजे आर्डिनो उनो कडून जे आउटपुट येणार आहे त्या लाईनमध्ये सिरीजमध्ये ती लाईन आणि ॲनोड, LEDचा ॲनोड, त्याच्या सिरीजमध्ये आपण रेजिस्टर कनेक्ट करतो. 6 रेजिस्टर घेतले 6 LEDs साठी. आता LEDs जोडूया. तर यातला जो शॉर्टर लेग आहे त्याला कॅथोड किंवा निगेटिव्ह टर्मिनल म्हणायचं आणि लॉंगर लेग त्याला ॲनोड किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणायचं. तर असे 6 आपण जोडून टाकू, 6 LEDs. थोडं डिस्टन्स ठेवतो मी, म्हणजे दिसेल आपल्याला व्यवस्थित. आणि 6 नंबर. थोडं कमी डिस्टन्स ठेवतो. ठीक आहे, अशा 6 LEDs कनेक्ट केल्या आपण. आता आर्डिनो उनोच्या पिन्स कोणत्या आहेत, आपल्या 2 नंबर पासून सुरुवात होते आणि तिथून पुढे 6 पिन्स आहेत. ठीक आहे, तर पहिल्या LEDची पिन D2 2 नंबरला जोडायची आपल्याला. डिजिटल पिन्स या इथं आहेत. ठीक आहे, तर त्या हे रजिस्टर आता ॲनोडला सिरीजमध्ये जोडावे लागतात. इथं जोडूया आपण. हे खालच्या बोर्डमध्ये आणतो मी, ॲनोडच्या सिरीजमध्ये. ॲनोडच्या बरोबर या लाईनमध्ये आले पाहिजे. ॲनोडच्या सिरीजमध्ये रजिस्टर आला पाहिजे. या LEDचा ॲनोड ही लाईन आहे, नंतर या LEDचा ॲनोड ही लाईन आहे, या LEDचा ॲनोड ही लाईन आहे. ठीक आहे, आता याचे कनेक्शन सगळे आपण आर्डिनोला देऊया. इथून वायर जोडतो मी. आता हे ॲनोड, त्याच्या सिरीजमध्ये रजिस्टर आणि त्याची ही वायर इथून घेतो मी आणि ती सेकंड नंबरच्या पिनला आपल्याला जोडायची. ठीक आहे, इथून थेट घेतो मी सेकंड नंबरची पिन, इथून सेकंड नंबर. ठीक आहे, थोडं सरळ करूया. हे पण थोडं रेड करतो. आता रेड कलर आहे, रेड कलरच देऊन टाकू वायरला. ठीक आहे, त्यानंतर सेकंड LED कोणत्या कलरची आहे, येलो कलर आहे.
त्याचा ॲनोडचं कनेक्शन या रजिस्टर थ्रू इथून आपण काढून घेतलं आणि ते घेऊन जाऊया 3 नंबरच्या पिनकडं. 3 नंबरची पिन याला कनेक्ट आहे. या जम्पर वायर्स आहेत, एकामेकावरून जरी पास होत असल्या एकामेकावरून तरी त्या एकामेकाला कनेक्ट होत नाहीत, कारण त्या जम्पर वायर्स आहेत. येलो कलरची LED आहे. त्यानंतर आता थर्ड LED, त्याचा ॲनोड रजिस्टर, त्याचं हे कनेक्शन घेतलं आपण आणि ते देऊया 4th नंबरच्या पिनला. ठीक आहे, डिजिटल पिन नंबर 4. आता त्या कलर आहे ग्रीन कलर. त्यानंतर ऑरेंज कलरची LED आहे, त्याचं हे ॲनोड रजिस्टर, त्याचं हे कनेक्शन घेतलं आपण आउटपुटला जोडायचं. ठीक आहे, 5 नंबरच्या पिनला जोडायचं. त्याचा कलर आहे ऑरेंज. त्यानंतर 5 नंबरची LED, त्याचं हे ॲनोड रजिस्टर, त्याचं कनेक्शन आणि जोडायचे आपल्याला 6 नंबरच्या पिनला. स्ट्रेट करून घेऊया. त्याचा कलर आहे ब्लू आणि व्हाईट कलर. त्याचं ॲनोड रजिस्टर, त्याचं कनेक्शन घेतलं आपण, ते कुठं जोडायचं आहे 7 नंबरच्या पिनला. आहे 7 नंबरची पिन. असं आता ह्याला कलर कोणता आहे, व्हाईट कलर आहे, व्हाईट देऊन टाकू. ठीक आहे, अशा कनेक्शन्स आपण जोडले, वायर जोडल्या. आता हे ॲनोडचे कनेक्शन झाले. कॅथोडचं कनेक्शन जोडायचं आहे अजून. कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल, याचं एक निगेटिव्ह आपण या निगेटिव्ह ही लाईन सिरीजमध्ये असते, या सिरीजमध्ये सगळे कनेक्शन आणू आणि त्याचं कनेक्शन आपण एक ग्राउंडला द्यायचे आपल्याला. तर याचा कलर आपण ब्लॅक ठेवूया. इथलं पण एक कॅथोडचं कनेक्शन इथं निगेटिव्हला, याच्या कॅथोडचं कनेक्शन एक निगेटिव्हला, 4थ्या LEDचं कॅथोड निगेटिव्हला, 5व्या LEDचा कॅथोड निगेटिव्हला आणि हा 6व्या LEDचा कॅथोड निगेटिव्हला. सगळे निगेटिव्हला आले. त्याचं एक कनेक्शन आपण काढू बाहेर आणि ते कुठं देऊ, ग्राउंडला कनेक्ट करू. इथं ग्राउंड जवळ आहे, इथं मी कनेक्ट केलं. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपलं कनेक्शन आता पूर्ण झालं. कनेक्शन्स पूर्ण झाले. कसे जोडले तुमच्या लक्षात आले असतील, आले नसतील तर रिपीट व्हिडिओ बघा, लक्षात येईल. आता कोड आपण रन करूया. कोडसाठी आपल्याला इथं कोडवर क्लिक करायचं आणि टेक्स्ट बघायचे आपल्याला आणि कंटिन्यू करायचं. इथं बाय डिफॉल्ट एका LEDचा कोड येतो, तो आपल्याला गरजेचा नाही. आपल्याला इथे आउटपुटवर आता लक्ष द्यायचे. या 6 LED इकडून ब्लिंक होत जाणार आहेत आणि परत रिपीट इकडं ब्लिंक होत येणार आहे. कोड मी आर्डिनो IDE वर आपला कोड आहे, तिथून मी कोड कॉपी करतो आणि तिकडं तो पेस्ट करूया. इथं पेस्ट करूया आपण, Ctrl+V आणि आता स्टार्ट सिम्युलेशन, सिम्युलेट करून बघूया. बघा ब्लिंकिंग कसं होतंय. 1 सेकंद ऑन राहणार, नंतर ऑफ होणार, नंतर दुसरी 1 सेकंद ऑन होणार. बघा, ठीक आहे. फॉरवर्ड झालं. आता रिपीट, बॅकवर्ड, त्यानंतर लेफ्ट कडून राईट कडून लेफ्ट कडं, हे लेफ्ट कडून राईट कडं, त्यानंतर रिपीट राईट कडून लेफ्ट कडं. ठीक आहे, आपल्याला जसं पाहिजे होतं तसं कोड आपण रन केलेला आहे. आता हे कनेक्शन आपण ॲक्च्युअलमध्ये जोडू शकतो, आपल्याला असं आउटपुट मिळणार आहे. आता आपण इथं डिले टाइम चेंज करून बघूया. 1000 सेकंद होता तो 1000 मिलीसेकंद होता तो 500 मिलीसेकंद करू आणि स्टार्ट सिम्युलेशन. आता बघा स्पीड इन्क्रीज होईल. त्याला चेजिंग इफेक्ट किंवा नाईट रायडर म्हणायचं किंवा चेजिंग लाईट असं म्हणायचं.
हे सर्किट आपण आर्डिनो उनोचा यूज करून कनेक्ट केलेला आहे. सक्सेसफुली स्पीड इन्क्रीज झाले, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. आता परत एकदा आपण स्पीड चेंज करूया, अजून 200 मिलीसेकंड्स करूया इथं. आणि आता बघूया काय होते. स्टार्ट सिम्युलेशन. आता स्पीड अजून इन्क्रीज होईल. बघा, स्पीड इन्क्रीज झालं. त्याला म्हणायचं चेजिंग इफेक्ट किंवा नाईट रायडर. स्पीड इन्क्रीज झालं, फॉरवर्ड रिव्हर्स होत आहे. अजून स्पीड आपण इन्क्रीज करूया, 100 मिलीसेकंड करू. लास्ट. बघा, स्पीड इन्क्रीज झालं. ठीक आहे. हा सक्सेसफुली आपण कोड सिम्युलेट करून बघितलेला आहे. आता याचं ॲक्च्युअल कनेक्शन आपण करून बघू. हे कनेक्शन करण्यासाठी आपल्याला पाहिजे एक आर्डिनो उनो बोर्ड. हा आर्डिनो उनो आहे. त्याच्यावर या साईडला डिजिटल पिन्स आहेत. त्यातल्या आपण 2 to 6 7 नंबरची पिन, या पिन्स आपण याच्यावरच्या निवडलेल्या आहेत, 2 पासून 7 नंबरपर्यंत. हा आर्डिनो उनो एक आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला हा ब्रेडबोर्ड लागणार आहे. ब्रेडबोर्ड इथं आपण LEDs कनेक्ट करणार आहे. त्याचे कनेक्शन सगळे आपण आर्डिनो उनोला देणार आहे. हा ब्रेडबोर्ड लागणार आहे, जो इथं दाखवला आहे. आर्डिनो उनो एक घेतला आपण. त्यानंतर 6 LEDs आपण घेणार आहे वेगवेगळ्या कलरच्या. माझ्याकडे काही जास्त कलर्स नाहीत, त्यामुळं मी रेड 2 LED घेतल्यात. रेड 2, या रेड 2 LED आहेत. याचा एक शॉर्ट लेग आहे, एक लॉंग लेग आहे. शॉर्ट लेग हा कॅथोड आणि हा लॉंग लेग जो बेंड केलेला आहे मी, तो आहे ॲनोड. ठीक आहे. या 2 रेड. त्यानंतर एक ग्रीन आहे, एक आहे ब्लू. त्यानंतर एक येलो घेतलेली आहे आणि एक व्हाईट LED आहे. ठीक आहे. अशा 6 LEDs आपण प्रोग्राम त्यासाठी बनवलाय. सो 6 घेतल्यात मी. 6 LEDs कनेक्ट करण्यासाठी सिरीजमध्ये आपल्याला रजिस्टर पाहिजेत. 6 रजिस्टर पाहिजेत 6 LEDs साठी. 220 ओहमचे हे 6 रजिस्टर आहेत. 5 आणि हे 6. ठीक आहे. असा रजिस्टर आहे. 220 ओहमचा आहे हा. 6 रजिस्टर घेतले. आणि आता आपल्याला वायर्स लागतील. सो 6 LEDचे कनेक्शन्स करण्यासाठी अशा 6 लॉंग जम्पर वायर्स, आणि कॅथोडचे निगेटिव्ह टर्मिनलचे कनेक्शन देण्यासाठी हा मी 6 LEDs साठी 6 शॉर्ट जम्पर वायर्स घेतलेत. त्यानंतर आपल्या आर्डिनोचं कनेक्शन आपल्या लॅपटॉपला देण्यासाठी ही USB केबल आहे. याचा एक पोर्ट आपण आर्डिनो उनोला जोडणार आणि दुसरा पोर्ट मी माझ्या लॅपटॉपला कनेक्ट करणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता आपण कनेक्शन्स करूया. पहिल्यांदा या आर्डिनो बोर्डवर अशा LEDs आपण कनेक्ट करून घेऊ, म्हणजे नंतर आपण त्याची कनेक्शन आपल्या आर्डिनो उनोला देऊया. LEDs कनेक्ट करतो मी. ॲनोड इकडच्या बाजूला ठेवतोय मी, वरच्या ह्याच्यामध्येच देतो कनेक्शन्स. ठीक आहे. पहिली रेड LED कनेक्ट केली मी. त्यानंतर व्हाईट करूया. व्हाईट लॉंग आहे. त्यानंतर आपण ही व्हाईट आहे, ही येलो आहे. त्यानंतर ब्लू करूया. कुठेही कनेक्ट केली तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ब्लू. त्यानंतर ग्रीन करू. ग्रीन. त्यानंतर रेड. जरा डिस्टन्स ठेवूया, म्हणजे रन होताना पण
व्यवस्थित दिसेल आपल्याला. ठीक आहे. रेड, इथं ग्रीन, इथं ब्लू, इथं व्हाईट, इथं सेंटरला येलो आणि रेड. ठीक आहे. 6 LEDs आपण अशा ब्रेडबोर्डला कनेक्ट केल्यात. आता त्याची कनेक्शन्स करूया. तर ॲनोडच्या सिरीजमध्ये आपल्याला रजिस्टर कनेक्ट करावा लागतो. ॲनोड इकडच्या बाजूला आहे प्रत्येक LEDच्या राईट साईडला. त्याचं एक कनेक्शन आपण सिरीजमध्ये या बोर्डला घेऊ, खालच्या सेक्शनमध्ये घेऊया आणि मग प्रत्येकाचं कनेक्शन आपल्याला आर्डिनोला द्यायचे. अशा पद्धतीनं हे बघा, जसं इथं जसं आपण जोडलाय ॲनोडला रजिस्टर, तसे प्रत्येकाच्या ॲनोडला रजिस्टर जोडूया. ठीक आहे. प्रत्येक LEDच्या ॲनोडला एक रजिस्टर कनेक्ट करायचं आहे. बरोबर सिरीजमध्ये कनेक्ट केलं तरच तुम्हाला व्यवस्थित तुमचं सर्किट रन होणार आहे, नाहीतर काहीतरी एरर निघणार. त्यामुळे कनेक्शन्स व्यवस्थित पाहिजेत. ठीक आहे. या LEDसाठी रजिस्टर कनेक्ट करू आपण सिरीजमध्ये, ॲनोडच्या सिरीजमध्ये. आता त्याला आपल्याला आर्डिनोकडून आउटपुट द्यायचं आहे. त्यासाठी जम्पर वायर्स आपल्याकडे आहेत आणि हा आर्डिनो बोर्ड आहे. याच्या डिजिटल पिन्स, पहिली LED आपण 2 नंबरपासून सुरुवात केली आणि त्यानंतर 7 नंबरपर्यंत आपण LEDs सगळ्या कनेक्ट केल्या त्या डिजिटल पिन्सना. तर त्यासाठी जम्पर वायर्स, या लॉंग जम्पर वायर्स आहेत, कनेक्ट करूया. आता पहिल्या LEDचं कनेक्शन आपल्याला 2 नंबरच्या, हे बघा पहिली LED, त्याचं हे कनेक्शन आउटपुट कुठून घ्यायचं आहे, आर्डिनो उनोच्या 2 नंबरच्या पिनपासून. त्याचं हे आउटपुट 3 नंबरच्या पिनचं आउटपुट दुसऱ्या LEDला. तसंच इकडे करायचं आहे. पहिल्यांदा 2 नंबरच्या पिनला जोडूया, म्हणजे 0, 1, 2, आणि त्याचं आउटपुट आपल्याला इथं द्यायचं आहे, इथं पहिल्या LEDला ॲनोडला सिरीजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या LEDचं कनेक्शन्स, दुसऱ्या LEDचं देऊया. 3 नंबरच्या पिनपासून द्यायचं आपल्याला. 3 नंबरची पिन, डिजिटल पिन टू दुसरी LED सिरीजमध्ये ॲनोड. त्यानंतर 4 नंबरच्या पिनचं आउटपुट आपल्याला द्यायचं आहे 3 नंबरच्या LEDला. त्यानंतर 5 नंबरची पिन आणि त्याचं आउटपुट आपल्याला द्यायचं आहे 4 नंबरच्या LEDला सिरीजमध्ये इथं. त्यानंतर 6 नंबरची पिन आणि त्याचं आउटपुट आपल्याला द्यायचं आहे बरोबर 5 नंबरच्या LEDला. आणि पुढं 7 नंबरची पिन आणि त्याचं आउटपुट आपल्याला द्यायचं आहे 6 नंबरच्या LEDला सिरीजमध्ये. ओके, ही ॲनोडची कनेक्शन झाली. आता कॅथोडचं कनेक्शन करून घेऊ. ठीक आहे. ही ॲनोडची कनेक्शन झाली. कॅथोडचं कनेक्शन करून घेऊ आणि नंतर प्रोग्राम आपण अपलोड करू. आता कॅथोडला काय करायचं आहे, सगळे कनेक्शन्स पहिल्यांदा खालच्या हॉरिझॉन्टल निगेटिव्हमध्ये आणायचे आणि त्याचं एक कनेक्शन आपल्याला ग्राउंडला द्यायचं. तर कॅथोड बरोबर सिरीजमध्ये याचं कनेक्शन इथं निगेटिव्हला बरोबर द्यायचं. त्यानंतर या कॅथोडचं कनेक्शन इकडे निगेटिव्हमध्ये.
खाली निगेटिव्ह बघा, सगळ्यात खालची लाईन ही निगेटिव्ह आहे, मग इथं कनेक्शन निगेटिव्हमध्ये द्यायचं. त्यानंतर तिसऱ्या LED कॅथोडचं कनेक्शन. कॅथोड बघा कुठं आहे, बरोबर त्याच लाईनमध्ये आपलं कनेक्शन पाहिजे, कारण ते पॉईंट सिरीजमध्ये आहेत. ठीक आहे. त्यानंतर चौथ्या LED निगेटिव्हला कुठंही जोडलं तरी चालेल, निगेटिव्हमध्ये, पॉझिटिव्हला फक्त नसा. त्यानंतर पाचव्या LED कॅथोडचं कनेक्शन इकडं निगेटिव्हमध्ये. ठीक आहे, निगेटिव्ह कुठल्याही एकामध्ये आणून कनेक्ट करायचं आणि याचं निगेटिव्हमध्ये. ठीक आहे, याचं एक निगेटिव्हमध्ये. सगळे कॅथोडचे कनेक्शन्स आहेत ते निगेटिव्ह लाईनला आणून जोडलेत. त्याचं एक कनेक्शन आपल्याला ग्राउंडला द्यायचं आहे आणि ॲनोडचे सगळे कनेक्शन ज्या ज्या पिन नंबर्स आपण प्रोग्रॅममध्ये ठरवलेल्या 2 पासून 7 पर्यंत, त्या प्रत्येक पिनला एक एक LED कनेक्शन दिलेलं आहे आउटपुट. आता हे जे निगेटिव्हचं कनेक्शन आहे ते आपण ग्राउंडला आणून कनेक्ट करूया. हे निगेटिव्हचं कनेक्शन घेतलं आणि ते इथं ग्राउंडची एक पिन आहे त्या पिनला कनेक्ट केलं. आता बघा 8 नंबरची पिन, 9, 10, 11, 12, 13 आणि त्याच्या शेजारी ग्राउंडची पिन आहे, त्याला कनेक्ट केलं आपण. आता प्रोग्रॅम ओपन करूया. इथं जशी कनेक्शन आपल्याला टिंकरकॅडवर आपण केलेली सिम्युलेट करण्यासाठी, तशी सेम कनेक्शन्स आपण इथं केलेली आहेत, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, सेम कनेक्शन्स केलेत. आता हे आपण रन करून बघूया. LEDs त्याप्रमाणे ब्लिंक होत आहेत का, जशा टिंकरकॅडवर झालेल्या. त्यासाठी जाऊया आपण आर्डिनो IDE सॉफ्टवेअरवर. हा आपला प्रोग्रॅम आहे, हा आपल्याला या आर्डिनो उनोवर अपलोड करावा लागेल. त्यासाठी ही USB केबल आहे. पहिल्यांदा या आर्डिनो उनोला ती कनेक्ट करूया. ठीक आहे, आर्डिनो उनोला त्याची एक बाजू आर्डिनो उनोला जोडली आणि दुसरी बाजू काय करायचं आहे, माझ्या लॅपटॉपला मला कनेक्ट करावी लागेल. सो दुसरी बाजू लॅपटॉपला. हा लॅपटॉपला कनेक्ट झाले काय होतं, इथं ग्रीन लाईट लागते, त्याच्यावरून समजायचं की आपलं हे जे डिव्हाइस आहे हे लॅपटॉपला कनेक्ट झालेलं आहे. आता पुढची स्टेप काय, तर हा प्रोग्रॅम जो आहे तो अपलोड करायचा आहे. अपलोड केला की काय होईल, रन व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, अपलोड करतो मी. अपलोडचं बटन इथं आहे, व्हेरीफाय, इथं अपलोडचं बटन आहे आर्डिनो IDE. माझा कर्सर तुम्हाला दिसतोय, इथं अपलोडचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक केलं की हा प्रोग्राम पूर्ण रन होईल. 500 मिलीसेकंद आपण डिले टाईम दिलेला आहे. ठीक आहे, हे पूर्ण झाले की प्रोग्राम रन व्हायला सुरुवात होईल. LEDs ब्लिंक होते. अर्धा सेकंद एक LED ऑन राहील आणि नंतर ऑफ होईल. बघा चालू झालेलं आहे. ठीक आहे, रिव्हर्स, फॉरवर्ड आणि नंतर रिव्हर्स. ठीक आहे, अर्धा सेकंद याचं टायमिंग आपण दिलेलं आहे. आता टायमिंग चेंज करूया. डिले टाईम आपण 200 सेकंद ठेवूया. काय होते बघू स्पीडमध्ये. परत अपलोड करूया. अपलोड. आता बघा स्पीड इन्क्रीज होईल. बघा स्पीड इन्क्रीज झालं. ओके, तर याला म्हणायचं चेजिंग लाईट किंवा चेजिंग इफेक्ट किंवा नाईट रायडर युजिंग आर्डिनो उनो. अजून आपण स्पीड चेंज करूया. 100 मिलीसेकंद ठेवू आणि काय होते बघू. आता फास्ट होईल बघा. बघा ओके,
फॉरवर्ड रिव्हर्स, फॉरवर्ड रिव्हर्स, फॉरवर्ड रिव्हर्स. अशा पद्धतीनं आपण नाईट रायडर किंवा चेजिंग लाईट आर्डिनो युनोचा यूज करून आर्डिनो आय डीवर त्याचा आपण कोड बघितला. ते टिंकरकॅडवर तो कोड सिम्युलेट करून बघितला आणि त्याच्या ॲक्च्युअल्समध्ये आपण असं सर्किट तयार करून बघितलं आणि ते सक्सेसफुली आपलं रन झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच एक नवीन सर्किट घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.